आज आपण लहान मुलांना खाण्यासाठी ह्या पोंगळ्या करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही तेलात टाकल्यानंतर किती अशा मस्त अशा फुगत आहेत आणि आपण ह्या घरच्या घरी तांदळाच्या पिठापासून तयार केलेल्या आहेत. तर मी तुम्हाला आणखीन सुद्धा तळून दाखवते. बघू शकता आपण जे टाकलेले आहेत का त्याच्या दुप्पट हे जे पोंगळ्या आहेत का त्या फुगत आहेत. आपण अगदी मार्केटमधून विकत आणतो त्या पद्धतीनेच ह्या पोंगळ्या घरच्या घरी कशा तयार करायच्या ते आज आपण बघणार आहोत. तर बघू शकता मस्त अशा ह्या आपल्या वाळवणीच्या वर्षभर खाण्यासाठी पोंगळ्या तयार आहेत. नमस्कार, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा असतो का तो घातलेला आहे. तर तुम्ही याच्याऐवजी 1 चमचाभर तुमच्याकडे पापड खार असेल तर तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि याला छान असं आपल्याला चुरून घ्यायचं आहे. तर इथे मी नॉर्मलच आपलं जे पाणी आहे का ते वापरलेलं आहे. गरम पाणी वगैरे मी इथे वापरलेलं नाही. तर आता आपण याचे घट्टसर गोळे तयार करून घेऊया. तर एक मोठा गोळा तयार करून घेऊया याचा घट्टसर आणि नंतर आपल्याला त्याचे 3 भाग करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे लहान मुलांना खाण्यासाठी बाहेरलं काही खायला देण्यापेक्षा हे तुम्ही घरगुती करून ठेवलं तर वर्षभर त्यांना असे तळून किंवा तुम्ही ते एअर फ्रायमध्ये फ्राय करून सुद्धा खायला देऊ शकता. मस्त असे चवीला भन्नाट असे लागतात. तर इथे मी त्याचे 3 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये 3 कलर टाकून घेऊयात. तर तुम्हाला जे आवडतात का ते कलर तुम्ही याच्यामध्ये घालून घ्या. तर मी इथे हिरवा, पिवळा आणि लाल कलर घालत आहे. आता जरी आपले हे असे डार्क दिसत असतील तरी पण तळल्यानंतर त्याचा कलर असा फिकटच होतो. तर आता आपण हे एक जे आहे का ते त्याचा गोळा तयार करून घेऊयात. जे कलर आहे का फूड कलर ते त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही ह्या पद्धतीने कधी केले नसतील तर नक्की करून बघा. एकदम चवीला भन्नाट असे लागतात. आपण बाहेरचे विकत आणण्यापेक्षा आपले घरगुती असे केले तर आणखीनच छान. तर मी तिन्ही कलर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता काय करायचं हे जे तिन्ही कलरचे आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत का ते एका चाळणीमध्ये तेल लावून घ्यायचं आहे. तर थोडंसं आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. तर त्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ते चाळणीवर असे ठेवून द्यायचे आहेत. चाळणीला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर गोळे तुम्ही बघू शकता मी अगदी छान असे चुरून घेतलेले आहेत. मस्त असे आपले हे गोळे तयार झालेले आहेत. तर आता आपण काय करूयात याच्यामध्ये एक गोळा घालून घेऊयात आणि याला आपल्याला 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. तर वाफवल्यानंतर थोडेसे हे कडक होतात. तर आपल्याला काय करायचं पुन्हा ते छान असे चुरून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला जर वाफवल्यानंतर थोडंसं वाटत असेल कडक झालेत तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी किंवा कोमट पाणी तुम्ही त्याच्यामध्ये टाकून छान असे हे आपल्याला मळून घ्यायचं आहे याचा पिठाचा गोळा. तर मी तुम्हाला 10 मिनिटांनंतर दाखवते. बघू शकता छान असं आपलं पीठ वाफलेलं आहे. पण आपल्याला हे छान असं मळूनच घ्यायचं आहे. तेव्हाच आपले जे पीठ आहे का ते छान पद्धतीने तयार होईल. आता आपण काय करूयात याचे एक चपाती लाटून घेऊयात. तर मी पीठ किती छान असं मळलेलं आहे तुम्ही बघू शकता. अगदी आपल्या कडा जे आहेत का एकदम अशा फाटलेल्या नाहीत. व्यवस्थित अशा कडा तयार झालेल्या आहेत. तर मी इथे चपाती नॉर्मल आपण लाटतो त्या पद्धतीने लाटून घेतलेली आहे. थोडीशी पातळसर याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर आता मी इथे तुम्ही इथे पेन्सिलचा सुद्धा वापर करू शकता. पण माझ्याकडे इथे जी फिरकी आहे का रवी असते का ती घेतलेली आहे मी. त्याची बारीक अशी काडी आहे. तर आता त्याला असं ठेवून द्यायचं आहे आणि त्या आकाराच्या आपल्याला इथे पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. तर मी हे तुम्हाला पुंगळ्या कशा तयार करायच्या त्याच्या 2 पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल का तुम्ही त्या पद्धतीने याच्या पुंगळ्या करून घेऊ शकता. तर आता ह्या पद्धतीने याच्यात आपल्याला 4 अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. आणि मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याला ते चिटकवून घ्यायचं आहे. अगोदर ते रवीची ती काडी आहे का ती त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि संपूर्ण बाजूने आपल्याला हे असं चिटकवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हातसुद्धा लावून हे चिटकवून घेऊ शकता. व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं आहे जेणेकरून तेलात टाकल्यानंतर ते सुटणार नाही. तर मी असे
मस्त अशी ही याची एक पुंगळी तयार करून घेतलेली आहे. आता याला आपण छोट्या-छोट्या आकारामध्ये कट करून घेऊयात. तर तुम्हाला जेवढ्या लहान-मोठ्या आकाराच्या हवेत का तुम्ही त्या पद्धतीने कट करून घ्या. मी छोट्या-छोट्या आकाराच्या ह्या पुंगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित अशा ह्या पुंगळ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. आपण जे पीठ आहे का ते छान असं मळलेलं आहे आणि आपण त्याला थोडंसं वाफवून सुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे जे पीठ तयार केलेलं आहे का ते पीठ छान पद्धतीने तयार झालेलं आहे. तर बघू शकता असं मस्त असं दोन्ही बाजूनी त्याला छिद्र करून घ्यायचे आहेत. असं थोडंसं मध्ये दाबून घेतलं की त्याचे छिद्र तयार होतात दोन्ही बाजूनी. याला जास्त जोर द्यायचा नाही, नाहीतर आपलं पीठ आहे का जे ते पट्टी जी आहे का ती फाटू शकते. कारण इथे तांदळाचं पिठाचा आपण वापर केलेला आहे. तांदळाच्या पिठाला जास्त कस नसते त्यामुळे. आता मी तुम्हाला दुसरी सोपी पद्धत दाखवते. ह्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आणि त्याचे असे छोटे-छोटे अ, पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि एक-एक पट्टी आपल्याला सारख्या आकाराची कापून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने त्याची एक पुंगळी तयार करून घ्यायची आहे. तर मला हीच मागून दाखवलेली आता दाखवत आहे का मला तीच पद्धत सोपी वाटली. कारण अगोदरची जी लांब पट्टी होती का ती थोडीशी जोडायला सुद्धा अवघड जात होती. तर तुम्ही ह्या सोप्या पद्धतीने पुंगळ्या करून घ्या आणि याच्यामुळे काय झालं ते आपले छिद्र जे आहेत का ते आरपार नळायला तयार झालेले आहेत. तर व्यवस्थित अशा आपल्या पुंगळ्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचं हे आपण इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचे. इडली पात्राला थोडं-थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी आपल्याला हे 2-2 मिनिटच वाफवून घ्यायचे आहेत. खाली मी तळाशी पाणी टाकलेलं आहे आणि वरतून इडलीच्या हे ठेवलेल्या आहेत. अगदी 1-2 मिनिटच मी ते वाफवून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला कडकडीत उन्हात त्या वाळवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या या पुंगळ्या तयार झालेल्या आहेत. आणि मी तुम्हाला जसं म्हणलं, की आपण जसं अगोदर वाळवल्यानंतर त्याच्या गडद रंग येतो, पण तळल्यानंतर त्याचा रंग थोडासा फिक्काच होतो. तर ह्या पद्धतीने. तर आता याला व्यवस्थित असं तळून घेऊयात. तर तुम्ही तळल्यानंतर बघू शकता दुप्पट अशा ह्या फुगत आहेत. तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.